श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुमच्या मनात जसं वाईट विचार येत असतील, सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, भीती वाटत असेल, आपल्या मनातील भावना समोरच्या समोर मांडायची सुद्धा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्हाला काय हवंय, काय वाटतं, मी जर मागितलं तर मला मिळेल का, किंवा तुम्ही सतत दुसऱ्याच्या मनाचा विचार करताय आणि भीतीमध्ये तुम्ही राहत आहात, त्याचबरोबर तुम्हाला रात्री झोपेमध्ये वाईट स्वप्न पडतात आणि तुम्ही दचकून उठता, किंवा तुम्हाला सतत नजर दोषाचा त्रास होतोय, तुम्हाला सतत आजारपण मागे लागलेलं आहे, किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला आजारपण मागे लागलेलं आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण तुम्हाला काही फरक दिसत नाहीये, किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये जात आहात, तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडत आहेत की तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही, कोणासोबत बोलू सुद्धा शकत नाही, सोल्युशन सुद्धा मागू शकत नाहीत आणि तुम्ही खचत चाललेले आहात, तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आज जी सेवा सांगणार आहे ती अगदी प्रत्येक जण कोणी करू शकतं आणि 100% काय 1001% तुमची जी परिस्थिती आहे त्यामधून तुम्ही बाहेर याल. फक्त मनापासून आणि पूर्णपणे शरण जाऊन जर आपण ही सेवा केली तर अगदी काही दिवसांमध्ये, म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्येच तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसू लागेल. तुम्हाला दिसू लागेल की तुम्हाला प्रसन्न वाटायला लागलेले आहे, किंवा आजारपण या गोष्टी कुठेतरी कमी होताना दिसू लागतील. तुम्ही बोलताय, तुम्हाला काही करण्याचा उत्साह येतोय, तुम्ही अगोदर नुसतं पडून राहायचे तर तुम्ही आता उठून बसताय, करताय, असं हळूहळू तुमचा जो सगळा प्रॉब्लेम आहे ना तो सुटू लागेल. तर ही सेवा तुम्ही कोणत्याही शनिवार पासून सुरू करून कंटिन्यू 11 दिवस करू शकता. परत तुम्हाला म्हणजे 11 दिवसात वाटलं खूप छान रिझल्ट पडलाय, मला अजून ही सेवा करायची, तर येणाऱ्या पुढच्या शनिवार पासून अजून तुम्ही 11 दिवस ही सेवा करू शकता, किंवा कोणत्याही शनिवार पासून तुम्ही संकल्प करून 21 दिवस किंवा 41 दिवस ही सेवा करू शकता. नक्कीच याचे फायदे तुम्हाला 1001% बघायला मिळतील आणि या सगळ्या ज्या सिच्युएशन आहेत यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः ही शक्ती तुम्हाला दाखवेल. फक्त महत्वाचा पिरियड्स आणि सुतक मध्ये आवर्जून आपल्याला पाळायचं आहे. या सेवा ज्या आहेत त्या करायच्या नाहीयेत. तुम्हाला जर मध्ये पिरियड्स आले तर तुमच्या घरातील इतर मंडळी असतील त्यांना तुम्ही ही सेवा करू देऊ शकता, पण तुम्ही सेवा करू नका. आणि सुतक असेल तर सेवा स्टॉप करा, सुतक झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. यासाठी आपल्याला कोणतीही पूजा मांडणी नाही, काहीही नाही. अगदी देवघरासमोर बसायचं आहे, देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि ही सेवा करायची आहे. किंवा तुमच्याकडे हनुमानजींचा फोटो असेल तर हनुमानजींचा फोटो ठेवायचा देवघरासमोर, त्यांच्या समोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. आता प्रश्न येईल, हनुमानजी म्हणजे की आपल्याला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा का? तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर आपलं जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो त्या तेलाचा आपण दिवा लावला तरीही चालेल. पहिल्या शनिवारी, ज्या शनिवारी आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी संकल्प करायचा आहे की कशासाठी, आणि 11 दिवस मी रोज 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. आता ही सेवा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे? एक तर तुम्ही सकाळी लवकर उठा आणि 8च्या अगोदर ही सेवा करून घ्या, किंवा तुम्ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता, पण दुपारी शक्यतो ही सेवा करू नका. कारण असं म्हटलं जातं की दिवसभर हनुमानजी जे आहेत ते प्रभू श्री रामांच्या सेवेमध्ये असतात. जिथे जिथे कुठे रामकथा असते, रामायण असतं, तिथे तिथे हनुमानजींची उपस्थिती असते आणि मग आपली सेवा करून आपण ते डायव्हर्ट करणं किंवा त्यांना बोलवणं हे तसं योग्य नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे हनुमानजींची सेवा सकाळी करावी किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करावी असं म्हटलं जातं. बाकी तुमची मर्जी. तर या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. आसन टाकून बसायचं, 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसा मोठ्याने म्हणायचं आहे. ही सेवा करत असताना आपल्या समोर एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि हनुमान चालीसाचे पूर्ण उच्चार त्या पेल्यावर पडतील, त्या पाण्यावर पडतील आणि ते पाणी अभिमंत्रित होईल एवढ्या आवाजामध्ये तरी किमान आपल्याला हनुमान चालीसा 11 वेळा म्हणायचं आहे. हनुमान चालीसा तुम्ही 11 वेळा म्हटला त्यानंतर हनुमानजींना तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा तुमच्याकडे फळ वगैरे जे काही असेल तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर हे जे पाणी आहे, तुम्ही ही सेवा स्वतःसाठी केली असेल तर हे पाणी तुम्ही स्वतः पिऊ शकता आणि आपल्या अंगावर थोडंसं स्प्रिंकल करू शकता. तुम्ही घरातील इतर मंडळींसाठी ही सेवा केली आहे तर स्पेशली त्याच व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं आहे आणि ती व्यक्ती जर अंगावर शिंपडू देत असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे
आणि ती व्यक्ती समजा अंगावर पाणी शिंपडू देत नसेल, त्यांना हे पटत नसेल, तर अशा वेळेला त्यांचा जो बेड आहे, त्यांची जी रूम आहे, तुमची आणि त्यांची एकत्र असली तरीही चालेल, तिथे आपल्याला हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे आणि कशामध्ये तरी मिक्स करून हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताना बॉटल भरून देतात त्यामध्ये देऊ शकता. हे रोजच्या रोज नवीन पाणी घ्यायचं, अभिमंत्रित करायचं, मनोकामना बोलायची, त्या व्यक्तीला द्यायचं. मात्र संकल्प जो आहे तो पहिल्याच दिवशी आपल्याला करायचा आहे. आता ही 11 दिवस सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाहीये. तुम्हाला जर शक्य झालं तर ट्राय करा की परान्न घेऊ नका, पण तुम्ही ऑफिसला जाता, इकडे जाता, तिकडे जाता, शक्य नाहीये तर काही हरकत नाही. ज्या वेळेला आपण परान्न घेतो त्यावेळेला मनातली मनात सुरुवातीला किमान 11 वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करायचा आणि तुम्ही घेऊ शकता. कारण ऑप्शनच नसेल तर आपण काही करू शकत नाही. पहिल्या दिवशी ज्या वेळेला सेवा केली आहे ट्राय करा की संपूर्ण 11 दिवस त्याच वेळेला तुम्ही सेवा कराल. एखाद्या दिवशी काही अडचण आली, जमलं नाही तर काही हरकत नाही, पण ट्राय करायचं की रोज त्याच वेळेला आपल्याला सेवा करायची आहे. आणि जो समोर प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद आपल्या घरातील सर्वांनी खायचा आहे. तो असाच ठेवला, लोळत बसला किंवा कोणाला दिला असं नाही. रोजच्या रोजचा जो प्रसाद आहे घरातील सर्वांनी आपल्याला मिळून मिसळून तो प्रसाद खायचा आहे. अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे. जसं जसं तुम्ही हनुमान चालिसाने अभिमंत्रित केलेलं हे तीर्थ तुम्ही प्राशन कराल, हनुमान चालिसाचं तुम्ही पठण कराल, तसं तसं तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा केली आहे म्हणजे ज्या समस्येसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल. आणि हनुमान चालिसा आपण मोठ्याने म्हणतोय तर आपल्या घरामध्ये, आपल्या जागेमध्ये काही दोष असतील, काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा तुम्हाला कमी होताना आणि नष्ट होताना बघायला मिळेल. आणि जसं जसं तुम्ही ही सेवा कराल तसं तसं तुम्ही त्या विळख्यातून म्हणजे ज्या समस्येसाठी तुम्ही ही सेवा करताय त्यातून तुम्ही बाहेर येत आहात याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल. आणि कोणीतरी मला प्रोटेक्ट करत आहे, मला सांभाळत आहे, मला मार्ग दाखवत आहे असा सुद्धा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. कोणताही खर्च नाही, खूप जास्त वेळ नाही आणि अशी सेवा आहे कमी वेळामध्ये अतिशय प्रभावशाली आणि 100% रिझल्ट देणारी सेवा आहे. तर आवर्जून ताई, दादा, मुलं, मुली जे कोणी असेल ते ही सेवा स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी करू शकता. अगदी व्यसनी कोणी असेल, वाईट संगत लागलेली असेल तुमच्या मुलांना, मिस्टरांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि हे पाणी रोज त्यांना प्यायला देऊ शकता. श्री स्वामी समर्थ.